पूजा खेडकरने IASच्या परीक्षा देताना आपल्या नावात वारंवार फेरफार केल्याचं समोर आलंय। वडिलांचं नाव कधी दिलीप तर कधी दिलीपराव, आईचं नाव कधी वडिलांसोबत तर कधी आजोबांसोबत लावलं, तर स्वतःचं नाव कधी पूजा दिलीप खेडकर तर कधी पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं लिहिलंय। पूजाने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेवर काल दिल्लीच्या पटियाळा हाऊस कोर्टात सुनावणी झाली। त्यात दिल्ली पोलिसांनी तपासाचा तपशील सांगितला। तर आईवडिलांच्या नावात बदल करून तब्बल 7 वेळा अर्ज भरल्याचं आता समोर आलेलं आहे। दिल्ली पोलिसांनी कोर्टामध्ये या तपासामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी समोर आलेल्या आहेत ते निष्पन्न झालेलं आहे ते सांगितलेलं आहे। त्यामुळे 7 वेळा नावामध्येच बनवाबनवी झाल्याचं आता उघड होत आहे। एक प्रत्येक दिवशी आता नवनवीन कारनामे पूजा खेडकर यांचे समोर येत आहेत। दरम्यान UPSCच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी कसून तपास सुरू केल्यावर पूजा खेडकरनी IASच्या परीक्षा देताना केलेली बनवाबनवी समोर आली। तब्बल 7 वेळा पूजाने तिच्या स्वतःच्या आईवडिलांच्या नावात बदल केला। इतकंच नव्हे तर दिव्यांगत्वामध्येही एका वाक्यता ठेवली नाही। बघूया या कोणत्या वर्षी किंवा परीक्षा देताना पूजाने काय बदल केलेले आहेत ते। पूजा खेडकरची बनवाबनवी। तिने दिलेली पहिली परीक्षा साल 2012। नाव खेडकर पूजा दिलीपराव। वडिलांचं नाव खेडकर दिलीपराव कोंडिबा। आईचं नाव खेडकर मनोरमा दिलीपराव। PWD वर्गवारी नाही। त्यानंतर परीक्षा दिली 2018 साली। त्यावेळेला करण्यात आलेला बदल स्वतःचं नाव आडनावाऐवजी नावानं सुरू केलं। वडिलांच्या नावातले राव काढले। आईचे माहेरचे नाव दाखवले। दिव्यांग असून अंधत्व दृष्टी कमजोर दाखवली। त्यानंतर परीक्षा दिली 2019 साली। त्यावेळेला करण्यात आलेला बदल स्वतःचं नाव आडनावानं सुरू केलं। वडिलांच्या नावात पुन्हा राव जोडलं। वडिलांच्या नावात आजोबांचा फक्त के असा उल्लेख। आईच्या नावातला आजोबांचा उल्लेख इंग्रजी आद्याक्षर जे न केला। त्यानंतर साल 2020 ची परीक्षा केलेला बदल दिव्यांगत्वामध्ये फक्त दृष्टी कमजोर लिहिलं। अंधत्वाचा उल्लेख काढला। त्यानंतर 2021 ची परीक्षा केलेला बदल स्वतःच्या नावामध्ये आईचं नाव जोडलं। स्वतःच्या नावातील वडिलांचा राव उल्लेख काढला। वडिलांच्या नावातले आजोबांचं नाव काढलं। आईचे नाव आडनावाऐवजी नावानं सुरू करून आजोबांचे नाव काढले। दिव्यांगत्वातला दृष्टीदोषाचा उल्लेख काढला। दिव्यांगत्वामध्ये बहुविध अपंगत्व लिहिलं। मनोरुग्णही लिहिलं। त्यानंतर साल 2022 ची परीक्षा केलेला बदल वडिलांच्या नावात आजोबांच्या नावाचं आद्याक्षर के जोडलं। आईच्या नावात आजोबांच्या नावाचं आद्याक्षर जे जोडलं। त्यानंतर परीक्षा 2023 ची केलेला बदल वडिलांच्या नावातला आजोबांचा उल्लेख काढला। दिव्यांगत्वामध्ये बहुविध अपंगत्व इत्यादी असं मोघम लिहिलं। तर IAS बनण्यासाठी कागदपत्रांमध्ये फेरफार करणाऱ्या पूजा खेडकर याला कुठल्याही क्षणी तिला अटक होऊ शकते। तिच्या नातेवाईकांच्या मदतीने ती परराज्यात लपून बसली अशी माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली आहे। पूजाच्या नातेवाईकांची हिमाचलच्या पालमपूरमध्ये मालमत्ता आहे। त्यामुळे काही दिवस पूजा तिथे लपून बसली होती अशी माहिती आहे। मात्र सध्या ती कुठे आहे याचा शोध आता दिल्ली पोलीस घेत आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।